ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले। आनंद दिघे नेते अथवा उपनेते नव्हते, ते फक्त जिल्हाध्यक्ष होते असं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी संजय राऊतांविरोधात निर्वाणीचा इशारा दिलाय। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीने बसवून काय दाखवताय का? तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड या लोकांना खतम करायचा आहे का? अशा पद्धतीनं तुझी योग्यता आणि लायकी आहे का धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर टीका करायची? धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कामाची कार्याची उंची मोजण्याचं काम आणि पाप कोणी करू नये। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेत स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावरून नवा वाद पेटलाय आणि याला निमित्त ठरलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिलेली जाहिरात। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशेजारी आनंद दिघेंचा फोटो छापण्यात आलाय। यावर खासदार संजय राऊतांनी आक्षेप घेत शिंदेच्या शिवसेनेला टार्गेट केलंय। आनंद दिघे नेते उपनेते नव्हते, ते फक्त जिल्हाध्यक्ष होते, त्यामुळे त्यांचा फोटो बाळासाहेबांच्या बरोबरीने का लावता असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते। ते शिवसेनेचे नेतेही नव्हते, ते उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते। तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का? अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कामाची कार्याची उंची मोजण्याचं काम आणि पाप कोणी करू नये। बाळासाहेबांवर देखील त्यांची अगाध श्रद्धा होती। बाळासाहेबांनी सांगायचं आणि दिघे साहेबांनी ते पूर्ण करायचं, एक समीकरण होतं। त्यामुळे आनंद दिघे साहेब मला वाटतं अशा कोत्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत, त्यांना त्यांचा खूप अभ्यास करावा लागेल। संजय राऊतांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। टेंभीनाका येथील आनंद आश्रम परिसरात संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। तर ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केलाय आणि संताप व्यक्त केलाय। संजय राऊत, तू तर नेता उपनेता सोड, जनतेनं स्वीकारलेला लोकप्रतिनिधी सुद्धा नाहीस। तू परस्पर संधी साधून राज्यसभेवर मागच्या दारानं गेलेला माणूस आहेस। आमच्या आनंद दिघे साहेबांविषयी जे वक्तव्य तू केलंयस त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्याचे परिणाम तुला निश्चितच भोगावे लागतील। भुकणाऱ्या कुत्र्या, तुझी योग्यता आहे का? या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुला कशात वाचवलेलं आहे हे लोकांसमोर आणू का आम्ही? तू धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पात्रता पाहतो, तुझी योग्यता काय रे? अरे तू राहतो त्या ठिकाणी आत्तापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस। तुझी योग्यता आणि लायकी आहे का धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर टीका करायची? तोंड सांभाळून बोल। या दिघे साहेबांनी आज जी काही गद्दारी झालेली आहे त्या गद्दारीला कधीच थारा दिला नसता, आणि त्यांनी जो पिक्चर काढला त्यामध्ये तर गद्दारांना क्षमा नाही हे त्यांचं वाक्य होतं। दिघे साहेब काय होते, दिघे साहेब कशा पद्धतीने होते, दिघे साहेब असते तर ही गद्दारी झाली सुद्धा नसती, चापकानी फोडले असते दिघे साहेबांनी त्यांना, आणि त्यांची हिंमत सुद्धा झाली नसती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात। ऐन विधानसभा निवडणुकीवेळी सुद्धा धर्मवीर 2 मुळे वाद उफाळल्याचं बघायला मिळालं होतं। स्वर्गीय आनंद दिघे एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित कथानक यात रंगवण्यात आलं होतं। स्वर्गीय आनंद दिघेंना बाळासाहेबांपेक्षा मोठं केलं जात आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला होता। आता एकनाथ शिंदेने दिलेल्या जाहिरातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशेजारी आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आल्यानं वाद सुरू झालाय। तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीने बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना? की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा? बाळासाहेबांचं, हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना, हे जनता लक्षात ठेवते आहे, एवढं तुम्हाला मी सांगतो। आनंद दिघे साहेबांचं जीवन याच्या आधारावर एखाद्या व्यक्तींचा मोठेपणा असू शकतो। कुठल्याही पदाने माणसं मोठे होत नाही, व्यक्तीच्या जीवनातल्या त्यांनी केलेल्या कार्यामुळं माणसाचे मोठेपण असतं। या देशामध्ये, या जगामध्ये असे अनेक लोक आहेत
जे कुठल्या पदावर नाही आहे, पण त्यांचं जीवन हे प्रेरणा घेणारे जीवन आहेत. त्यांच्या जीवनातनं आपण शिकू शकतो असेही जीवन आहेत. त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन त्यांचा फोटो कोणी लावला असेल तर मला वाटतं यामध्ये टीका टिप्पणी करण्यात काही तथ्य नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये 90च्या दशकात ठाणे शहरांपासून ते थेट वाडा मोखाडाच्या पाड्यापर्यंत शिवसेना पोहोचवण्याचे काम आनंद दिघेंनी केलं. ते हयातीत असतानाही त्यांचा मोठा चाहता वर्ग होता आणि तो निधनानंतरही कायम असल्याचं चित्र सातत्यानं दिसून येत आहे. शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे असं जणू समीकरणच तयार झालं होतं. यातून शिवसेनेचा बालेकिल्ला आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा अशी घोषणा उदयास आली होती. त्यामुळे संजय राऊत यांनी दिघे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्याचे पडसाद ठाण्यात आता उमटू लागलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.